तुझी आणवाही नगा देवराया तुझी आणवाही नगा देवराया तुझी आणवाही नगा देवराया आवडती सोनिया बहु आवडती बापा सोनिया कानरिया विठोबा कानरिया कानरिया विठोबा कानरिया बहु आवडती बापा सोनिया बहु आवडती बापा सोनिया देवी वरु विठलुराया हरे बाप रखुआ देवी वरु विठलुराया बहु आवडती बापा सोनिया तुझे आणवाही नगा देवराया बहु आवडस शिवा पासुनिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसे शिवा पासुनिया बाबा रखुमा देवी वरु विठलुराया बहु आवडसे शिवा पासुनिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसे शिवा पासुनिया पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन पदांभोज तेजस्फुर देशम विधींद्रादिदेवै सदा स्तूयमान समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जेने रचले द्वेष देवासने जेने तारिले विश्व हे राम नामी सदा श्री जो सद्गुरु मोक्षदाता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे जयाचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिभेसी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुष म्हणे रस होते ओळखणे अक्षरांशी भावाचे अवतरविते निजगुण हताच हे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय ते हृदय घेव सोनी ठाय तय्यवडे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानंच विधाय विलोके तो येन समाधिराज वैराग्यवंतम सुविचार नमामि जोगम शिरसा गुरुंतम श्री संताचे माता चरणावर श्री संताचे माता चरणावर श्री संताचे माता चरणावरी श्री संताचे माता चरणावरी श्री संताचे माता चरणावरी श्री संताचे माता साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढिले अंतरी प्रेम सुख तुझे आनवाही नगा देवराया बहु आवडसी जीवा पासूनिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवा पासूनिया अलंकापुरीचं रम्य दिव्य सिंहासन जवळून वाहणारी इंद्रायणी माता 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा परम पावन पवित्र रम्य असणारी ती माऊलींची समाधी त्या समाधीतून निघणारा एक दिव्य किरण त्या साधकाच्या अंतकरणातील ठाव घेऊन निघतोय त्या साधकाच्या अंतकरणातील मल विक्षेप आवरण तीनही दोष नाहीशे करून त्या साधकाचं अंतकरण भगवत साक्षात्कारी बनवते अशा त्या दिव्य किरणाला वंदन करून पवित्र माऊलींच्या समाधीला वंदन करून ग्रामदैवत बजरंगबली हनुमंतरायाच्या चरणाला वंदन करून सेवा करायची आहे विठ्ठल विठ्ठल कीर्तन सेवेकरिता आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग अर्थात म्हणून दाखवलेला अभंग विठोबाचा प्राण सखा असणाऱ्या ज्ञानराज माऊलींचा 3 चरणाचा अत्यंत महत्वपूर्ण अभंग आज सेवेकरिता आपल्या समोर उपस्थित केलेला आहे या अभंगाच्या द्वारा विश्व माऊली श्री ज्ञानोबराया म्हणतात देवा पांडुरंगा तू मला आवडला किती आवडला
अभंगाच्या तीनही चरणाच्या उत्तरार्धामध्ये माऊली देव आवडी विषयीची पराकाष्ठा सांगतात. माऊली म्हणतात, तो विठोबा तो देव मला जीवापेक्षा आवडला, बहु आवडसे जीवापासून या. अभंगावर संकल्पित वेळेमध्ये सेवा करण्यापूर्वी छोटासा परिहार. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तसेच पूजनीय श्रद्धेय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान शांतीब्रह्म गुरुवर्य महंत भास्करगिरीजी बाबा देवगड संस्थान कृपा आशीर्वादाने महंत स्वामी प्रकाशानंदजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या प्रेरणेने स्वामी विश्वनाथगिरीजी महाराज घोगरगाव तसेच शांतीब्रह्म गुरुवर्य देवदासजी महाराज मस्की शास्त्री श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त ग्रामस्थ जैनपूर सर्व तरुण मंडळी असेल, वयोवृद्ध मंडळी असेल, सर्व माता भगिनी आपण सर्वच तन मन धनाने सहकार्य या ठिकाणी करत असतात. आपल्या सगळ्यांच्याच सहकार्यातून संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव अत्यंत प्रेमाने संपन्न होत आहे. या उत्सवातील आजच्या दिवसाची कीर्तन सेवा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे. तुमचा आणि माझा परिचय नाही, पण ज्यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत पोहोचलो आपलं सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय श्रद्धेय गुरुवर्य उद्धव बाबा मंडलिक बाबांच्या माध्यमातून मला इथपर्यंत येता आलं. त्याचबरोबर आपल्याच गावातील असणारे पूजनीय आमचे जीवलग मित्र भगवानजी महाराज डिके महाराज या ठिकाणी येईपर्यंत काळजी घेतली. आम्ही चुकलो होतो, जुन्या जैनपूरला चाललो होतो. फार रस्ते खराब आहेत, मला रस्ता खराब वाटला, पण आपला देवाकडे जाण्याचा मार्ग चांगला आहे. मी इथं येण्याकरता आम्हाला फार काही त्रास झाला नाही. महाराज आले, आम्हाला घेऊन आले, 4-5 फोन केले. आपल्या गावातील सगळी मंडळी जसे येताना फोन केले तसं जाताना एखादा करावं, बाकी काही नाही, रस्ता चुकू नये म्हणून. अत्यंत गोड वातावरण आहे. आपल्याच गावातील असणारे आदरणीय ज्यांच्याबद्दल मलाही अत्यंत आदरभाव आहे, आमच्या पैठणला ज्यांचं वास्तव्य आहे रायभन महाराज डिके असतील, गावातील सगळेच सप्ताह आयोजक नियोजक मंडळी आमचे सुनील भाऊ त्यांचाही संपर्क झाला होता. गावातील सगळेच पदाधिकारी आज कीर्तनाचं सौजन्य संतपूजन ज्यांचं आहे अत्यंत गोड ज्यांनी स्वागत केलं. तुम्ही जे स्वागत केलं ते माझं नाही बरं, माझ्या पांडुरंगाचं आहे. आणि मला वाटतंय सगळ्यांना हेच वाटलं पाहिजे. आपण जे स्वागत करताय देवाचा निरोप घेऊन येणारे कोणीतरी आहेत ना. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. म्हणून आजचं ज्यांचं संत पूजन आहे श्री विनायक एकनाथ डिके आणि त्यांचा सगळा परिवार आपल्याला धन्यवाद देतो. आणि आज कीर्तनाकरता उपस्थित असणारे ज्या पैस खांबाला टेकून मला वाटते माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरायांनी 7 समुद्राच्या पलीकडच्या माणसांनाही सुखी ठेवण्याकरता जे तत्वज्ञान दिलंय त्या संस्थांवरून आलेले आमचे संस्थांचे खजिनदार आदरणीय भजन सम्राट माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना धन्यवाद देतो. आज आवर्जून अत्यंत पावन पवित्र भूमीमध्ये मला येता आलं म्हणून माझ्या सोबतीला माझ्या गावचे सरपंच धर्मकार्यात त्यांचा नेहमी सिंहाचा वाटा असतो. आज शेवगाव तालुक्यात दहिगावसे येथे माऊलींचं खूप मोठं मंदिर होतंय, पण आमच्या गावचे सरपंच रामेश्वर पाटील भापकर त्यांचीही उपस्थिती आहे. त्याच बाजूला असणारं गोडगाव रवताळे कुडगाव गाव प्रसिद्ध आहे तसं, त्या रवताळे कुडगावमधून माझे जीवलग मित्र सरपंच आमचे जालेंद्र भाऊ काळे त्यांची उपस्थिती आहे. गावातील सरपंच उपसरपंच या उत्सवाला अन्नदान सेवा देणारे सगळेच मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावाने वंदन करतो. आणि गंधर्व सभेमध्ये उपस्थित असणारे सर्वच गुणीजन गायक वादक सर्व महाराज मंडळी आपला पहिला परिचय आहे, पण अत्यंत गोड आपण चाल गायली महाराज तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचबरोबर गावातील असणारे गारुळे महाराज आपण आहेत. आता ते लवकर लक्षात येत नाही, पण आपल्या सगळ्यांच्या चरणावर वंदन आहे. सेवेला सुरुवात विठ्ठल विठ्ठल. गोड साऊंड सिस्टम आहे आणि गोड अत्यंत सात्विक ज्यांचा मृदंग वादन आपण ऐकत आहात मृदंगाचार्य प्रतीक महाराज अत्यंत गोड आहे. आणि मला वाटतं असं साथीचं वाजवणं असल्यानंतर कीर्तनाला अधिक आनंद येतो, म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो. साऊंड सिस्टम छान आहे, माता भगिनींची संख्या जास्त आहे. कीर्तन सुरू होण्याकरता थोडा विलंब झाला, तुमची माफी मागतो. आज ज्यांचं भारूड आहे ते विसरले, जवळचेच माणसं विसरले. आपल्या पैठणवरून सगळेच मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांच्या चरणावर या ठिकाणी वंदन करतो. आमचे नारायण पाटील असतील नारायणगावचे, पोलीस पाटील असतील, आष्टेकर महाराज असतील, आपल्या सगळ्यांना वंदन आहे. अभंग विश्व माऊली श्री ज्ञानोबरायांचा आहे. या अभंगाच्या द्वारा विश्व माऊली श्री ज्ञानोबराया म्हणतात, देवा पांडुरंगा तू मला आवडला. किती आवडला? आवडीची पराकाष्ठा सांगत असताना अभंगाच्या 3ही चरणाच्या उत्तरार्धामध्ये माऊली म्हणतात, देवा
आवडसे जीवापासून या. देव आवडलाय असं माझ्या माऊलींचं म्हणणं आहे. आजच्या वर्तमान काळामध्ये देवाविषयी आवड निर्माण होणं ही भक्ती संप्रदायातील अतिउच्च अवस्था आहे. हा कलीचा प्रवाह आहे आणि या कलीच्या प्रवाहामध्ये देवाविषयी आवड निर्माण होईल की नाही सांगता येणार नाही. पण आपण एवढ्या श्रद्धेने भक्तिभावाने या उत्सवामध्ये तन मन धनाने आपल्याला झोकून देता याचा अर्थ इतकाच आहे की देवाविषयी प्रचंड प्रेम आहे आणि देवाविषयी आवड निर्माण होण्याकरताच उत्सव केली जातात. आमच्या संतांना वेळ लागलं का? सगळ्या समाजाने एकत्रित यावं, एकोपा असावा, गुण्या गोविंदाने राहावं, नांदावं. 18 पगड जातीतील समाजाला एकत्रित करून 18 पगड जातीतील समाजाला संतांना एकत्रित करून माझ्या विश्व माऊली ज्ञानोबारायांनी संप्रदायाची पायाभरणी केली ना. ज्ञानदेव रचला पाया उभारिले देवालया. मला म्हणायचं इतकंच, आज प्रत्येक पंचकृषीमध्ये एक एक संत एक एक साधू होऊन गेले म्हणून आजचा महाराष्ट्रातील समाज आज स्थिर आहे महाराज. प्रत्येक पंचकृषीमध्ये संत झाले. गड मठ संस्थान धर्मस्थळ हे जर नसते महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्राचं चित्र आज वेगळं असतं. आज किती संत झाले महाराष्ट्रामध्ये. देहूपासून सुरुवात करा, जगद्गुरु तुकोबाराय आहे. पुढे आलात आळंदीला विश्व माऊली श्री ज्ञानोबाराय आहे. थोडंसं पुढे आलात पिंपळनेरला संत शिरोमणी निळोबाराय महाराज आहेत. आपला नेवासा भाग नेवासाची भूमी अतिशय पावन आहे. सद्गुरू श्री बंशी महाराज तांबे असतील, किसनगिरीजी महाराज असतील, नारायणगिरीजी महाराज, गंगागिरीजी महाराज. अजून थोडंसं खाली गेलात तर मराठवाड्याचं प्रवेशद्वार शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरू भगवान बाबा, सद्गुरू वामन भाऊ महाराज, नगद नारायण महाराज, ज्यांनी आम्हाला भजन दिलं बंकट स्वामी महाराज असतील, संत गाडगे महाराज असतील. मला वाटतंय सद्गुरू श्री गजानन महाराज. परभणी जिल्ह्यामध्ये 4 संत होऊन गेले. नथुराम बाबा केहाळकर, मारुती महाराज दस्तापूरकर, मोतीराम महाराज फळेकर आणि रंगनाथ गुरुजी परभणीकर. आपल्या महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा मराठवाड्यातील नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील शेवटचा तालुका देगलूर तालुका. त्या देगलूरचे धुंडा महाराज देगलूरकर केवढे संत होऊन गेले. आजही विद्वानाची परंपरा आहे ना. एवढे शुद्ध संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेले. एवढे संत महाराष्ट्राच्या मातीत झाले. तरी एक जण मला म्हटला, माऊली आपल्या महाराष्ट्राचं तसं पाहिलं तर फार मोठं दुर्भाग्य आहे. म्हटलं काय दुर्भाग्य आहे? तो म्हटला आपल्या महाराष्ट्राचा एकही पंतप्रधान झालेला नाही. मी त्याला म्हटलं आपला महाराष्ट्र पहिला संत प्रधान आहे, पंतप्रधानाची काय गरज आहे? अहो किती संत या महाराष्ट्राच्या मातीला लाभले ना. आज संत आहेत म्हणून आजचा समाज स्थिर आहे. एवढंच काय, 750 वर्षापूर्वी कट्टर जातीयता होती, पण ती सगळी जातीयता दूर करून वंचित असलेल्या संतांना देखील सामील करून घेतलं ज्ञानोबारायांनी. माझ्या काय ज्ञानोबारायचं अंतकरण आहे हो. किती बोलावं ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये. कट्टर जातीयता होती. पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा गाव, मंगळवेढ्याचे संत चोखोबाराया अस्पृश्य मानत होता सगळा समाज माझ्या चोखोबारायांना. हलक्या जातीतील संत आहेत ना म्हणून पांडुरंगाच्या मंदिरातला प्रवेश नाकारला, येऊ दिलं नाही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. हे सगळं चित्र पाहिलं. ब्राह्मण कुळातील सर्वश्रेष्ठ संत विश्व माऊली श्री ज्ञानोबारायांनी विचार केला, जोपर्यंत माझ्या चोखोबारायांना पांडुरंगाच्या मंदिरात येता येत नाही तोपर्यंत आपणही मंदिरात जायचं नाही. मग ऐतिहासिक काय क्रांती केली माझ्या ज्ञानोबारायांनी. पांडुरंगाच्या मंदिरातलं कीर्तन उचललं आणि वाळवंटामध्ये घेतलं. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटे,
सगळा समाज अस्पृश्य मानत होता चोखोबारायांना, वंचित ठेवलं होतं, मंदिरात येऊ दिल्या जात नव्हतं का हलक्या जातीतील आहेत म्हणून ना. ज्ञानोबारायांनी चोखोबारायासारख्या संतांना सुद्धा सामील करून घेण्याकरता मंदिरातलं कीर्तन वाळवंटामध्ये घेतलं. मग नामदेव महाराजांचं कीर्तन देवाला करमतं की काय? नाही ना. विटेवरच्या मालकाने खाली उडी मारली आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये वाळवंटामध्ये पांडुरंगानं पितांबर फिटेपर्यंत नाचावं. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. स्वामीचे उपकार आहेत आपल्यावर. मला वाटतं गोड माऊलींनी चाल गायली. एक चिटाळे झाले चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञानराज गोपाळासीला ह्या वाटी. मला म्हणायचं काय, सगळ्या संतांना एकत्रित करून मला वाटतं संप्रदायाची पायाभरणी माझ्या ज्ञानोबारायांनी केली. संत वचनाचा आधार घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे ना, म्हणून जातीयता थोडी बाजूला ठेवायची. आज आपल्या हिंदूवर अनेक धर्म आक्रमक आहेत. बांगलादेशची परिस्थिती आपण अनुभवली. काल मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र अवताराला आले. त्यांचा अवतार दिनू म्हणजेच हिंदू एकतेचा दिवस आहे ना. हिंदू एकतेचा दिवस आहे. कोणकोणत्या जातीचा हा विषय सोडा, आम्ही सनातनी आहोत, आम्ही हिंदू आहोत, आम्हाला धर्म कार्य पुढे न्यायचं आहे, हाच विषय मनामध्ये असावा. विठ्ठल यारे लहान यारे यारे लहान थोर याते भलते नारे नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. सगळ्यांनी या आणि या परमार्थाचा आनंद लुटा. सज्जन हो, आज माऊली म्हणतात तो देव मला आवडला. मी असं म्हणेल, देव आवडण्याच्या अगोदर देव मान्य करा, म्हणजे मान्य असावा. मान्य असणारा देव समजावा, समजलेला देव भेटावा आणि मग त्याच्याविषयी आवड आहे ना, अगोदर देवाचं अस्तित्व मान्य करा. आज बरेच नास्तिक थोडं धाडसाने बोलतो, बरीचशी शिकलेली विज्ञानालाच मानणारी माणसं आज देवाचं अस्तित्व नाकारतात. पण मला वाटतंय 750 वर्षापूर्वी जे तत्वज्ञान, जी ज्ञानेश्वरी माझ्या ज्ञानोबारांनी दिली, तिच्यावरच विज्ञान प्रगत आहे ना. म्हणून आज देव आम्हाला मान्य असला पाहिजे. का मान्य करायचं आहे? या जगामध्ये देवाशिवाय काहीच घडत नाही. आपण आपल्या घरापासून इथपर्यंत चालत आलोय ते देवामुळे आलोय. चाले हे शरीर कोणाची
आलोय. चाले हे शरीर कुणाचे असते कोण बोलविते हरी हरी. देवाशिवाय आपण चालत आलेलो नाही. तर एक नास्तिक पाखंडी मला म्हटला, महाराज देवाचा आणि चालण्याचा संबंध नाही, आम्ही चालतोय आमच्या पायामुळे. चाले हे शरीर पायाचे असते, असं आहे का? अहो माणूस मेल्यानंतर त्याला पण पाय आहे, मेलेल्या माणसाला आहेत पाय. मग ते प्रेत कधी स्वतः स्मशानामध्ये चालत गेलं का? आणि ते चालत गेल्यावर तुम्ही तिथं राहताल का? अहो ते चालत गेलं नाही. का गेलं नाही? चालत जाण्याची जी शक्ती होती ना, ती शक्ती निघून गेली. मग कोणती होती ती शक्ती? तर ती शक्ती म्हणजेच देव आहे. डोळ्याने पाहतो त्याची सत्ता, कानाने ऐकतोय त्याची सत्ता, श्वास त्याच्या सत्तेने आहे. या संबंधाने बोलताना ज्ञानोबराया बोलून गेले ना, जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा. जे मनाचे मन आहे तो परमात्मा आहे. जे नेत्राचे नयन, ऐकायला वेगळं वाटेल, नुसती डोळ्याची बुबुळा असून चालणार नाही. या बुबुळाच्या द्वारे पाहण्याची जी शक्ती आहे ना, ती शक्ती म्हणजेच देव आहे. एकंदर संपूर्ण क्रिया करण्याची शक्ती देव असेल तर तो देव आम्हाला मान्य असावा. विठ्ठल विठ्ठल काही घडत नाही देवाशिवाय. वृक्षाचे पाने हले ज्याचे सत्ता. रमण पुष्कळ आहे पण वेळ भरपूर झाला. वृक्षाचे पाने हले ज्याचे सत्ता, राहिले अनंता मग कोठे देखवे ऐकावे एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. मला म्हणायचं इतकंच, या विश्वातील कुठलीच गोष्ट देवाशिवाय घडत नाही. धावतं सांगतो, चंद्र आणि सूर्य हे दोघं स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशमान नाहीत. लक्ष देऊ नाही का? चंद्र सूर्याचा प्रकाश माझ्या विठोबाचा आहे. चंद्र आणि सूर्य हे जर स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशमान असते तर मी आपल्याला असं म्हणेल, जसं आपल्या घरी महिन्याला लाईट बिल येतं ना, मीटर असेल तर, आकड्यावाल्याचं नाही सांगायचं, येतं लाईट बिल, तसं चंद्र सूर्याचं आलं असतं. पण ते काय येत नाही, देवाच्या प्रकाशाने ते प्रकाशमान आहेत. यच्चंद्रमशी यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. तत्तेजो, त्याचं जे तेज आहे ते पांडुरंगाचं आहे ना, म्हणून चंद्र सूर्य देवामुळे चालतात. अगोदर उदाहरण सांगतो तुम्हाला. घुबड माहिती आहे का? जैनपूरकर आपला पहिलाच प्रसंग आहे बरं. घुबड माहिती ना सगळ्याला, रात्री त्याचं नाव घेऊ नये पण मला घ्यावं लागलं उदाहरण सांगायचं. बरं थोडं धाडसानेच बोलतो. सगळ्यांना घुबड माहिती, याचा अर्थ माणसं पण घुबडच झाले. रागवू नका माझ्यावर, तुम्हालाच विचारतो. जे माणसं देव धर्म संत परंपरा आई वडील यांना मानत नाही त्यांना काय म्हणायचं? थोडं जोरात बोलायचा. जी माणसं देव धर्म संत परंपरा यांना मानतच नाही त्यांना काय म्हणायचं? आता तुम्हीच बोलले, मी सुटलो बरं माऊली. घुबडाने मिटिंग भरवली. मिटिंगच्या अध्यक्षस्थानी एक मोठं घुबड होतं. मिटिंग मध्ये चर्चा करण्याकरता त्याचं मित्रमंडळ मंत्रिमंडळ सगळे घुबड होते. आणि मिटिंग मध्ये चर्चेचा विषय होता की या जगामध्ये सूर्य नाही. कोणाच्या मिटिंग मध्ये? घुबडाच्या. ज्ञानोबराय म्हणतात का दिवसा फुटती डोळे डुडुळाचे. डुडुळ म्हणजे घुबड. सूर्य उदय झाल्यानंतर घुबडाची दृष्टी जाते. मग त्या भोळ्या भापड्या घुबडाने कधी सूर्य पाहिलाच नाही. सूर्याचं अस्तित्व त्यांना काय कळणार? घुबडाने सूर्य नाकारला म्हणजे सूर्याच्या अस्तित्वाला बाधा नाही. तो सूर्य आहे, तो उगवणार, तो मावळणार, परमेश्वराच्या राऊळाला तो प्रकाश देणार, त्याची भ्रमंती चालूच राहणार. या संबंधाने बोलत असताना ज्ञानोबराया बोलून गेले ना, स्त्रियांचे रावळे उजाडीत जगाचे अंध्य फेडीत निघे जैसा भास्वत प्रदीक्षणा. मग तो सूर्य चालतोय कुणामुळे? तुझे या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझे या बळे. आम्ही चालतो देवामुळे, चंद्र सूर्य चालतात देवामुळे, ही सृष्टी चालते देवामुळे, म्हणून देव मान्य असावा. धावतं घेतो. चला आता मान्य असणारा देव समजावा. देव समजून घ्या ना. भारतामध्ये जशी लोकसंख्येची दाटी आहे तशी प्रत्येक माणसाच्या देवघरात देवाची दाटीच केली आम्ही, पण खरा विठोबा नाही समजला आम्हाला. किती देव आहेत आमच्या देवघरात? काही हलके देव आहेत पत्राचे, वजनाने हलके बरं, कॅटेगरीने. त्याच्यामध्ये काही जड देव आहेत वजनदार पितळाचे. विठ्ठल रुक्माई, गणपती बाप्पा आणि तो लंगडा कोणता देव आहे? हा तो सगळ्यांनाच माहिती. का? लग्नामध्ये अगोदर तोच देतात बरं ना. त्याच्यामुळे तो सगळ्यांना माहित आहे.
पण तो लंगडा नाही. नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन केलंय. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगाने रंगनात तुम्या देखील लागे सई. तो रांगता रंगनात आहे, पण आम्हाला देव समजला नाही. आष्टेकर महाराज तुम्ही पैठणवरून आलात. आपल्या नाथ महाराजांचं म्हणणं आहे आमच्या माता मावल्या भावना प्रधान आहेत. आपल्या पुरुषापेक्षा यांचे देव जरा जास्तच आहेत की नाही. शेतातले वेगळे, घरातले वेगळे, नदीच्या कडेचे, जिकडं कपडे धुवायला गेले तिकडं पण देव असतात बरं का माऊली. बरं अजून एक, आता मराठवाड्याच्या जवळच आपण आहोत, अजूनही आपल्याकडे तो प्रघात चालतो. एखाद्या लहान लेकराला जर ताप आला, डॉक्टरकडे नेऊन तर तो आजारी नीट होत नसेल तर आपल्या जुन्या माता मावल्या म्हणतात अरे गंगूबाई कशाला डॉक्टरच्या माढ्यावर पैसे घालते, बरं नीट बोला. लगेच डॉक्टरचं मढं काढलं. काय बिघडवलं त्याने आमचं? मग करायचं काय? काही नाही. आपल्या गावच्या हौसाबाईला सुकून पाहता येत आहे ना, आपल्याकडे आहेत, सगळीकडे तेच आहे. बरं सुकून पाहण्याकरता काय सामुग्री आहे हो? एखादा फुटका आरसा काचेचा, एखादा जुनं नाणं असतं, रुपयाचा ठोकळा म्हणा, काहीतरी म्हणा, हळदी कुंकू टाकून त्या बाईचा तो रुपया उभा करण्याकरता केविलवाना प्रयत्न सुरू असतो. बरं हे सगळी क्रिया करत असताना सगळ्यात अगोदर ती कुणाचं नाव घेते हो? मी सांगू का? सगळ्यात अगोदर ती म्हणती शेजाऱ्याचं आहे का? काय बिघडवलं असं नो शेजाऱ्याने आमचं? केवढा द्वेष मत्सर शेजाऱ्याबद्दल आमच्या अंतःकरणात आहे ना. मग म्हणती शेतातला आहे का, म्हसोबाचं आहे का, सगळ्याची नावं घेते. पण ती बिचारी कधी म्हणत नाही माझ्या पांडुरंगाचं आहे का. म्हणते का? का? माझा पांडुरंग कोणाला धरत नाही, आणि धरलं की सोडत नाही. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. देव समजला पाहिजे ना आम्हाला. नाथ महाराजांचं गोड रूपक अलंकारातील भारूड आहे. नाथ महाराज म्हणतात माता मावल्या चिरगुड चिंका चांदकाचा गोळा तयार करा, पाटावर मांडतात, हळदी कुंकू अक्षदा वाहतात आणि मनाला वाटेल ते नाव देतात. अशा देवाची भक्ती करून तो विठोबा आम्हाला समजणार नाही. नाथ महाराज बोलून गेले शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडून बरे वैसविले, वस्त्र अलंकार गुंढाळले, मना येईल ते नाव ठेवले, या जनासी लागले वेड. प्रमाण भरपूर आहेत, पण काल तुम्ही भरपूर गायन ऐकलं म्हणून मी प्रमाणच घेत नाही आज. विठ्ठल विठ्ठल देव समजला पाहिजे आम्हाला. तुकोबाराने निषेध केला. सेंदरे हेंदरे दैवते कोणते पूजते भूते खेते, आपुल्या पोटाची रडते मागते सीते अवदान. देव समजावा, देव मान्य असावा, देव समजावा. चला आता समजलेला देव भेटावा. एवढा गोड उत्सव आपण करतात. आल्यानंतर तुमच्या मंडपमध्ये प्रवेश केला तर प्रत्येक खांबाला बांधलेला भगवा ध्वज, तुम्ही काढलेल्या रांगोळ्या, तुमच्या गावात बॉर्डर काढल्या, कुठं जायचंय, सप्ताह कुठं आहे, कथा कीर्तन कुठं आहे, एवढं सुंदर नियोजन आपण करताय ना. मला वाटतं कशा करता कधीतरी देवाने आम्हाला भेट द्यावी. भेट दूर आहे, ती साधनेवर अवलंबून आहे, पण कधीतरी देव आमच्या स्वप्नात यावा. येतो का स्वप्नात कोणाच्या? आला असेल तर वर बोट करा. असं का म्हटलो? देव स्वप्नात येणं ही सामान्य गोष्ट नाही, भाग्यवानाचं लक्षण आहे. देव कोणाच्याही स्वप्नात येत नाही. माऊलींचं म्हणणं आहे दिवसभर तुम्ही देवाचं काम करत असाल तर रात्री देव स्वप्नात येईल. जागताची जव वशिजे जेने भावे भावना भाविजे, डोळा लागत खेव देखीचे तेची स्वप्नी. पुराव्याशिवाय मी बोलणार नाही बरं. जोग महाराज संस्थेचा प्रामाणिक महाराज आहे. मला वाटतंय कीर्तन करण्याकरता, व्याख्यान चिंतन करण्याकरता संत वचनाचा पुरावा असावा. आणि ज्याच्याकडे पुरावा नाही, रस्त्याला बरेच खड्डे आहेत, एखाद्या खड्ड्यात नेऊन पुरावा असावा बोलण्याकरता. तो संत वचनाचा असावा, तो कवितेचा नसावा, कादंबरीचा नसावा. संत वचनामध्ये आज फार मोठं मूल्य आहे ना. मला वाटतं आई सांगत असताना जिथं आईच्या बाबतीमध्ये कविताकाराची लेखणी जिथं बंद पडते तिथं माझ्या संतांच्या शब्दाचं मोल होणार नाही. जिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ, या शब्दाचं मोल कशाने होणार सांगा ना? होऊ शकणार नाही. आई कळवळ्याची जाते करेला भावेन प्रीते, या शब्दाचं मोल कवितेने होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मला म्हणायचं काय सज्जन आहो, देव आम्हाला भेटला पाहिजे. मग कुणा कुणाला देव भेटला? सगळ्या संतांना देव भेटल्याचे पुरावे मी आपल्या समोर ठेवतो. निळोबारायपासून आपण सुरुवात करा माऊलीपर्यंत. निळोबाराय सद्गुरुनिष्ठ, सद्गुरु भक्त, जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य.
तुकोबराय निळोबरायांना अनुग्रह न देता वैकुंठाला निघून गेले. अनुग्रह दिला नाही. निळोबराय चिंताक्रांत झाले, माझे श्रीगुरु मला मिळाले पण अनुग्रह न देता निघून गेले. माझ्या निळोबरायांनी उपोषण ठेवलं, 42 दिवसाचं अनुष्ठान मांडलं, तुकोबरायांचा धावा केला. पांडुरंगाला काळजी वाटली, यांनी अन्न पाणी त्याग केलंय, उद्या याचं कमी अधिक जर काही झालं ना तर सगळं माझ्यावर येईल. म्हणून जगाचा मालक खाली आला, निळोबरायाच्या समोर येऊन उभा झाला. निळोबरायांनी ओळख नाही दिली. निळा म्हणे आम्ही निळखोचे देवा, तुकयाचा धावा, येथे तुझ लागे बोलाविले कोणी, प्रार्थल्या वाचोनी आलासी का. पुढचा इतिहास सांगायचं नाही. निळोबरायाच्या समोर देव येऊन उभा झाला म्हणजेच निळोबरायांना देव भेटला, बस इतकंच. अजून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना देव भेटला. आपण पैठणकर मंडळी बरेच आहात. अहो नुसता भेटला नाही, क्रमाक्रमाने 36 वर्ष काम करू लागला. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावी निळा वंदे त्याचे पाय. ओ वाळवार स्वामी एकनाथा, माझा स्वामी एकनाथा, ओ वाळवार स्वामी एकनाथा, तुमचे नाम घेता हरले भव भय चिंता. महाराजांना देव भेटला, इतकंच. पुढं नामदेव महाराजांना भेटला. अखंड जयाला देवाचा सांगात, नामदेवा हाती दूध प्याला, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, म्हणजेच नामदेव महाराजांना देव भेटला. अजून जगद्गुरु तुकोबरायांना भेटला की नाही हो? गाथ्याच्या प्रारंभी गाथा आपण सगळ्या जणांनी वाचलेला आहे. ज्याला माथा जागेवर ठेवायचा आहे त्याने गाथा वाचा. मला वाटतं सगळ्या संकटाचं सोल्युशन, सगळ्या संतांच्या उपाय योजना माझ्या तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये आहेत ना. ज्याला वाटतंय आता सगळं संपलं, काहीच राहिलं नाही, आत्महत्येचं पाऊल उचललं, त्यांनी एकदा गाथा वाचा. हजारो संकट माझ्या तुकोबरायांच्या समोर उभी होते, पण मला वाटतंय देवाचं विमान तुकोबरायांना नेण्याकरता आलं ना. गाथा वाचला पाहिजे. त्या गाथ्याच्या प्रारंभी माझ्या निळोबरायांनी 5 श्लोकाचं नमन केलंय. त्या नमनातील शेवटचा श्लोक आहे. निळोबराय म्हणतात, वैकुंठाहून पांडुरंगाचं विमान आलं, देहू नगरीमध्ये उतरलं, देव त्या विमानातून खाली उतरला आणि माझ्या तुकोबरायची आदर आणि पाद्यपूजा केली. जया पूजले आदरे पांडुरंगी, विमानस्थ केली प्रयाण प्रसंगी, तनोमान दिव्य रूपीच केली, न त्यागी ते दिव्य लोकास नेली. तुकोबरायांना देव भेटला. जसं प्रारंभी मंगलाचरणामध्ये नमनातला श्लोक आहे ना, तसं गाथ्याच्या शेवटी निळोबराची आरती आहे बघा. प्रपंच रचना सर्वे भोगुनी त्या गेली, अनुतापाचे ज्वाळे देहबुद्धी हवेली, वैराग्याची निष्ठा प्रगटवणे दाखविली, अहंता ममता दौडवणे निज शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. या आरतीचं 4थं चरण प्रयाण काळी नाही. बाळवेश घेऊन श्री हरी भेटला, विधीचा जनिता तोचे 8वा दिधला, तेने ब्रह्मानंदे प्रेमे डोलविला, न तुके म्हणून तुका नामे गौरविला. या एका प्रमाणाने सिद्ध झालं माझ्या तुकोबरायांना देव भेटला. मी एवढं का सांगतोय माहितीये का? आज भास्करगिरी बाबा, उद्धव बाबा, देवीदास महाराज एवढ्या मोठ्या विद्वान लोकांच्या पंचकृषीतले आपले माणसं आहोत ना. मला वाटतं चांगले ऐकण्याची सवय आपल्याला आहे, नाहीतर आज राहिली नाही ही परिस्थिती. आज आपल्या मनोरंजनाकरता सुद्धा आपण कीर्तनकाराची निवड करतो ना. कीर्तन हे मनोरंजनाकरता नाही, मनोमंथना करता आहे. संतांचे दिव्य विचार आपल्या अंतःकरणामध्ये शिरावे. एक विचार जर जिव्हारी लागला ना, परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. पण कीर्तन आमच्या जिव्हारीच लागत नाही. ऐकायचं, झटकायचं, निघून जायचं. जोपर्यंत संत विचार, संत वचन आमच्या जिव्हारी लागत नाही तोपर्यंत परिवर्तन नाही. विठ्ठल विठ्ठल आता कुणाला देव भेटला? ज्या ज्ञानोबरायांचा अभंग आहे ना, त्या ज्ञानोबरायांना देव भेटला. सगळ्यात पहिली पंढरपूरची वारी कोणी केली? ती अगोदर मला वाटते भगवान शंकराने केली, पण नंतर माझ्या माऊलींनीच केली ना. एका जनार्दने वैष्णव शिरोमणी महादेव. ज्ञानोबरायांनी वारी केली. आळंदीवरून माझ्या पांडुरंगाकडे निघत असताना मनातील भावना बोलून दाखवावी. माझ्या जीवेचे आवडी पंढरपुराने नगुडे, पांडुरंगी मन रंगली, गोविंदाचे गुणवेदिले. बरं, वारीतील मजा किती आहे हो महाराज. ज्यावेळेस माझ्या आळंदीवरून ज्ञानोबरायचं पालखीचं प्रस्थान होतं, ज्ञानोबरायबद्दलच बोलायचं. ही भूमीच त्यांची आहे, माऊलींची भूमी आहे. आपल्या गावाला माऊलींची
माऊलींचे पदस्पर्श लागलेले आहेत, या भूमीला माऊलींचे चरण लागलेले आहेत. पैठणला रेडा बोलवला, पुढे प्रवास करत असताना या विश्वाला जे तत्वज्ञान दिलं ते नेवाशाच्या खांबाला टेकूनच दिलं ना. आळंदीकडे पुढे प्रवास करत असताना या भूमीतून माझे माऊली गेले. काय माऊलींचे चरण आहेत, ते माऊलींचे चरण स्पर्श या भूमीला लागलेले आहे. अशी पावन भूमी आपली आहे ना. किती आनंद आहे. ज्यावेळेस माऊलीचं प्रस्थान होतंय, माऊलींच्या चरण, माऊलींच्या पादुका त्या रथामध्ये ठेवतात. तो सजवलेला रथ, ते रथाचे बैल, अहो ती एक चित्र, ती छबी डोळ्यात टिपण्याकरता हजारो वर्षाची पुण्याई असावी लागते ना. काय तो रथ असतो माझ्या माऊलींचा दिव्य. मी तर असं माझ्या माऊलीला प्रार्थना करेल, देवा मनुष्य जीवन एकदाच आहे, एकदाच आहे, मिळतं पुन्हा. पण नाथ महाराजांच्या भागवतातल्या ओवीप्रमाणे पाप पुण्य समान समी, तैच पाविजे कर्मभूमी. पण हे दोन्ही सारखं होणं शक्य नाही. 84 लाख योनीपैकी कुठलाही जन्म येऊ द्या देवा मला, पशुचा येऊ द्या, पक्षाचा येऊ द्या, मी म्हणतो बैलाचा येऊ द्या, बैल झालो तरी चालेल मी, पण माऊलीच्या रथाचा बैल झालो पाहिजे. बस ऊसतोडीच्या टायर गाडीचा नको, माऊलीच्या रथाचा बैल होण्यात किती आनंद आहे. घोडा जरी झालो तर माऊलीच्या पालखी सोहळ्यातील रिंगणातला घोडा चांगला आहे, नवरदेवाचा घोडा नको. मला सांगायचं काय, किती आनंद सोहळ्यामध्ये आहे ना. बरं एवढंच काय, अजून गंमत सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस पुण्यातून पालखी पुढे निघते, निरा नदीमध्ये लोणंदच्या जवळ माऊलींच्या चरणाला, पादुकाला स्नान घातलं जातं. पुढं सातारा जिल्हा लागतो, सातारा जिल्हा संपला की सोलापूर जिल्हा लागतो. मग माऊली पालखीमध्ये आपण चालत असताना घरातून निघल्यानंतर माणसं गोरेपान असतात. बरं ऐका, मला म्हणायचं काय, घरून ज्यावेळेस निघतात ना दिंडीत गोरेपान असतात, पण एकदा सातारा जिल्हा संपला, सोलापूर जिल्हा लागला की हळूहळू माणसं सावळे होतात. पांडुरंग त्याचा रंग आपल्या चेहऱ्यावर देतो आणि वाखरीला गेले की लगेच डार्क होतात. म्हणून तर तो पांडुरंग आहे ना. पण खरं सांगतो तुम्हाला, वारीमध्ये चालत असताना वारीची साधना सामान्य नाही. वारीमध्ये माणसं बाहेरून काळे होतात पण आतून उजळतात. हा आतला उजाळा महत्वाचा आहे ना. अहो आज माणसं बाहेरून दिसायला एवढे सुंदर आहेत, एवढे स्मार्ट आहेत, पण ज्यावेळेस व्यक्त होतात त्यावेळेस कळतंय यांचं अंतःकरण किती अपवित्र आहे. जोपर्यंत तुमचं अंतःकरण शुद्ध होत नाही, हृदय पवित्र होत नाही, तोपर्यंत देवही हृदयात येत नाही. विठ्ठल विठ्ठल. अजून एक तुम्हाला वारीतला भाव सांगतो. वारीमध्ये पायी चालत असताना पाय दुखतात आमचे, पायाची सूज वाढते. बरोबर, वारीमध्ये चालत असताना पायाची सूज वाढते पण मनाची सूज कमी होते. आज सुजलेल्या मनाची माणसं आहेत. कथा कीर्तन धर्म कार्य म्हटलं की त्यांना कंटाळा, इकडे यायला तयार नाही. पण त्यांना कधी वाटत नाही की देवाने मला जिवंत ठेवलंय. येऊन गेला कोरोना, केवढी दहशत होती त्या कोरोनाची. किती कठीण परिस्थितीतून आज आपण जिवंत आहोत. त्या पांडुरंगाचे आपण कधीतरी आभार मानले पाहिजे. झाडाची पानं पटपट खाली गळून पडावी तशी चांगली वाईट, गरीब श्रीमंत, अधिकारी पदाधिकारी, कोरोनाने कोणालाही सोडलं नाही. मोदी साहेब आले मीडियाद्वारे आणि सांगितलं 3 महिने जनता कर्फ्यू म्हणजे लॉकडाऊन. आजही ते दिवस आठवले अंगावरती काटा येतो. केवढी भीषणता होती. अहो घरामध्ये एक भाजी 2 वेळेला झाली तर नवरा बायको राग व्यक्त करायचा, आजही तीच भाजी केली. पण कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनच्या 3 महिन्यात 3ही महिन्यातले किती दिवस झाले, 90 दिवस बेसन खाणारी माणसं समोर बसलेली आहेत. कुठली भाजी होती हो? नाही ना. एवढ्या कठीण परिस्थितीतून आपण सगळेजण आलोत ना सज्जन आहो. मला म्हणायचं काय, त्या कठीण परिस्थितीतून माझ्या पांडुरंगाने मला वाचवलंय. त्या पांडुरंगाचे आपण आभार मानले पाहिजे. म्हणून जे काही चुकलं, चुकीचं झालं जीवनामध्ये सोडून द्या. द्वेष, मत्सर, तिरस्कार, गट तट, राजकारण, वैर हे समूळ नष्ट झालं पाहिजे. का देवाने आम्हाला जगवलं. आणि संकट काळामध्ये तुम्हाला आधार करायचा असेल तर पांडुरंगाशिवाय कोणाचा आधार करू नका. ज्याशी नाही पंख पाय त्याने करावे ते काय, शुद्ध भाव देखोने पंढरपुराशी जाय, इच्छले फळ पावे यासी नवलाव काय, विठोबाचा धर्म जागू त्याची चरणी लक्ष लागू. पण संकट काळात देवाशिवाय कोण येत नाही आम्हाला. अंतकाळीचा स्वयराम तुका म्हणे विठोधरा का साडूधरा, कोण कामाला येत नाही. संकट काळामध्ये शेजेची कामीनं दूर आहे. नाना शेजेची कामीनं दूर आहे सांगितलं की नाही. आणि ही वस्तुस्थिती
वस्तुस्थिती आपल्या डोळ्याने अनुभवायला आली की नाही? संतांचे शब्द खरे झाले. अहो, परिवारातल्या लोकांनी सुद्धा आम्हाला घरामध्ये घेतलं नाही, शेतात काढून दिलं. ही वस्तुस्थिती कोरोनाने दाखवून दिली. म्हणून संकटात देवाशिवाय आम्हाला कोणी नाही. आज माझी माऊली पांडुरंगाच्या वारी करता निघतात, पंढरपूरला येतात, पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होतात, पांडुरंगाला डोळे भरून पाहतात आणि पाहतच राहतात. डोळ्याने देव पाहिला आणि डोळ्यातच साठवला. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने. आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीला ज्ञानोबराय सांगतात, साजनी लोचनी रूप पाहता सुख झाले ओ. डोळ्याने देव पाहिला आणि डोळ्यातच देव साठवला माझ्या ज्ञानोबरायने. तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरे पाहता पाहणे दुरी सारोनिया योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने. पाहता पाहता मन नरे रनी पाहता पाहता मन नरे रनी. ज्ञानोबा भेटला. अजून एक ज्ञानोबरांचा अभंग सांगतो. आपण सगळे संगीत चांगली चांगली मंडळी आहे, माझा तो विषय नाही, पण सांगतो तुम्हाला. गोड माऊलींचा अभंग आहे. माऊली म्हणतात ना, हरी पंढरपूरचा निळा लाभण्याचा पुतळा विठो देखियेला डोळा बाई. पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा येऊने तैसे माझी दिले का विठ्ठले विनेवो पंढरपूरचा निळा. ज्ञानोबरांना देव भेटला. देव मान्य आहे, देव समजलाय, समजलेला देव भेटलाय. मग भेटलेला देव माझ्या ज्ञानोबरांना किती आवडला. माऊली म्हणतात, बाप पांडुरंगा तुझी शपथ घेऊन सांगतो बरं, तुम्हाला जीवापेक्षा आवडला. अभंगाचं पहिलं चरण. तुझी आणवाई नगा देवरा. समजला भेटला. मग किती आवडला. पांडुरंगा तुझी शपथ घेऊन सांगतो बरं, तुझे आन वाही नगा. आन म्हणजे शपथ. देवराया बहु आवडसी जीवापासूनिया. जीवापेक्षा तो विठोबा देव माझ्या ज्ञानराज माऊलींना आवडला. आवडला देव. तुम्हाला काय आवडतं बरं? बोला बोला. तुम्ही म्हणाल महाराज नंतर प्रसाद तयार आहे, 9 वाजता कीर्तन बंद झालेलं जास्त आवडेल. सुरू व्हायला 7:30 वाजले ना, मग किती वाजता बंद झालं पाहिजे? 9ला झालंच पाहिजे ना. हरकत नाही, विनय करायचं आपल्याला ऐकावंच लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल. माऊली म्हणतात तो देव मला जीवापेक्षा आवडला. जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया भावा तुझं वाचून केशवा आणून आवडे. तुझ्याशिवाय देवा आता मला कोणी आवडत नाही. आणि देव आवडण्यासारखा आहे ना. किती सुंदर आहे माझा देव. तुम्ही म्हणाल महाराज ज्या देवाच्या सुंदरतेचं वर्णन संतांनी केलं, आम्ही डोळ्याने पाहिला. तुमचा देव तर बुक्क्यापेक्षा पण काळा आहे ना. काळा आहे पण दिलवाला आहे. सगळ्या जगाच्या विश्वाच्या चित्ताचं आकर्षण माझा विठोबा आहे. कान्होपात्रा एका वेश्येची मुलगी, श्यामा नावाची वेश्या, तिची मुलगी कान्होपात्रा, तिला रूपाचा अभिमान झाला होता. अतिशय अलंकारित भाषेमध्ये वर्णन करत असताना असं सांगितलंय, कान्होपात्रेने जर पानाचा विडा खाल्ला तर तिच्या गळ्यामधून ते पान दिसायचं, एवढी सुंदर होती.
पण एक दिवस ज्ञानोबारायासारख्या संतांची दिंडी तिच्या घरासमोरून निघाली. त्यावेळेस कानोपात्रा आपल्या आईला विचारते, आई हे कोण आहे, काय चाललंय वाजत, माहित नाही दिंडी आहे की काय. त्यावेळेस आईने सांगितलं, जरा हळू बोल, हे संत आहेत. संत कुठे निघाले? हे पंढरपूरला. कोण आहे पंढरपूरला? या जगाचा मालक चालक आहे, विठू पाटील त्याचे नाव गा. पांडुरंग परमात्मा आहे ना, त्याच्याकडे चालले का? हो त्याच्याकडे. का ग आई, तो माझ्या इतका सुंदर आहे का? कोण म्हणती? वेश्येची मुलगी ती कानोपात्रा म्हणते. त्यावेळेस ती आई सांगते, अरे तुला बनवणाराच तो आहे. असं मग गेलं पाहिजे पाहायला. दिंडीमध्ये सहभागी झाली. ज्ञानोबारायाने विचार केला, आता हिला देवाची भेटी घालून दिलीच पाहिजे. दिंडीत सहभागी झाली. ज्ञानोबा तुकोबारायाचं भजन करत करत पंढरपूरला आली, रावळामध्ये आली. आता देवाच्या लक्षात आलं, हिला रूपाचा सौंदर्याचा अभिमान झालेला आहे आणि देवाला अभिमान चालत नाही. आपण कोणीच सौंदर्यावर कधी गर्व करू नका. तुमची आमची जी सुंदरता आहे ना, ती पांडुरंगाने दिलेली आहे आपल्याला, त्याने दिलेली आहे. किती सुंदर दिलं आम्हाला शरीर. बरं आज असं एवढे छान कान दिलेत, पण त्या कानाला 10 छिद्र पाडले. तो पाडले की नाही? पाडले छिद्र आम्ही. माता मावल्या म्हणताना याला कोणी तारीख दिली बाबा, एक तर घरच्याला कंटाळा, काही सोनं नाणं घ्यायचं, पण विनोदाचा भाग सोडा, पाडलेत ना छिद्र. मला सांगायचं काय, देवाने दिलेल्या सौंदर्यामध्ये आज आम्ही सुखी नाही, आम्ही समाधानी नाही ना. आमची सुंदरता त्याने दिलेली आहे. देवाला लक्षात आलं, हिला अहंकार झाला रूपाचा. आणि ज्याला लय रूपाची स्वतःच्या शरीराची घमेंड असते ना, मग त्याने फक्त पांदीमध्ये पावसाळ्याच्या दिवसात जुन्या राजदूत गाडीवर प्रवास करायचा. जेव्हा स्लिप होऊन खाली पडतो ना, खोपडी गाडीची जाऊ द्या, स्वतःची सुद्धा नीट राहत नाही. सगळं देवाच्या हातात आहे ना. आपल्या हातात काय आहे? आपण घमेंड करतो कशावर? अहो या शरीरामध्ये मेंदू, डोक्यामध्ये मेंदू आहे. ज्याला लई स्वतःच्या बुद्धीची घमेंड आहे ना, या मेंदू आहे. आणि त्या मेंदू पासून शरीराला रक्त पुरवठा करणारे सगळ्या छोट्या छोट्या शिरा नसा आहेत ना. देवाच्या मनात जर आलं ना, या मेंदूची देव एक शिर कट करत असतो बघा. काय होईल बरं एक शिर कट केल्यावर? नेवाशाच्या बस स्टँडवर फक्त कागद गोळा करायचे काम राहतील, बाकी कोणी विचारणार नाही आम्हाला. अभिमान कशाचा करता तुम्हाला? अहो देवाने सगळं आम्हाला दिलंय, त्याच्याशिवाय काहीच होत नाही या जगामध्ये. ठरवलं पांडुरंगाने, कानोपात्रेचा अहंकार घालवण्याकरता देव इतका सुंदर झाला, इतका मृदू झाला. मग देव किती सुंदर आहे, प्रयोग करण्याकरता कानोपात्रा जवळ आली. नुसतं देवाच्या चरणावर हाताचे दोन्ही बोट टेकवले. एक बोट पांडुरंगाच्या पायामध्ये आजही रोवलेला आहे. एवढा देव माझा मृदू झाला. आज जा पंढरपूरला, पांडुरंगाच्या चरणाला जो खडगा आहे ना, तो कानोपात्रेच्या बोटाचा आहे. विठ्ठल विठ्ठल अहंकार दूर झाला. आज मला सांगायचं काय, सगळ्यात पहिलं दर्शन पंढरपूरला गेल्यानंतर सुरुवातीला मी ज्यांचं उदाहरण दिलं, आज आपण जातपात करतोय, त्यात चोखोबारायचं दर्शन अगोदर आहे पंढरपूरला. नंतर नामदेव महाराजांचं नामदेव पायरीचं, आणि नंतर वेश्येच्या मुलीचं म्हणजे कानोपात्रेचं, आणि नंतर पांडुरंगाचं दर्शन आहे. कधीतरी हा विचार मनामध्ये आला पाहिजे ना, देव कोणाला जवळ घेतो? भक्तांना देव जवळ घेतो. मग ती भक्ती केली पाहिजे आपण. हो या भक्ती केला तैसा पूर्वे धरावे ते इच्छा. म्हणून मला सांगायचं काय सूचना, हो जीवापेक्षा देव माझ्या ज्ञानोबारायांना आवडला. आवडे जा हरे अंतरापासून ऐसे याचे मने अर्थ माझे. आणि देवाविषयी आवड निर्माण होण्याकरता एक काम करा, देवाला कधी विसरू नका. 3 वेळेला देवाची आठवण करा. फार वेळेला करू नका, पण 3 वेळेला करा. अगदी सोपा आहे. सकाळी उठताना, दुपारी जेवताना आणि संध्याकाळी झोपताना 3च वेळेला त्याचं स्मरण करा, आठवण करा. सकाळी पहिली त्याची आठवण, सूर्य उदय झाला. बरं सूर्य उदयाच्या अगोदर अरुण उदय होतो. बरं माऊली अरुण उदय, माऊलींची ओवी आहे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा. सूर्य मागून आहे, पण अगोदर त्याचा प्रकाश आहे. त्यालाच आमचे जुने लोक म्हणतात तांबडं फुटलं. बरं तो अरुण उदय आहे आणि नंतर सूर्य उदय आहे. मग तो सूर्य उदय झाला ना, त्या सूर्यनारायणाकडे बघा आणि त्याच्याशी बोला, देवा तुझ्या कृपेने चांगली झोप झाली, दिवसभर मला शेतात काम करायचंय, कुणाचा द्वेष मत्सर करणार नाही, कुणाची हत्या होऊ नये म्हणून मुंगी सुद्धा पायाखाली चेंगरू देणार नाही. देवा तुझी कृपा माझ्यावर ठेव. ही देवाची सकाळची आठवण आहे. कामाला लागा. दुपारी जेवणाचं ताट आपल्या समोर आलं ना, किंवा बायकोने शेतामध्ये दुकानमध्ये डब्बा दिला असेल तर तो डब्बा सोडा, ती शिदोरी सोडा, त्या भाकरीकडे चांगल्या नजरेने बघा आणि मनात म्हणा, देवा माझ्या
माझी अवकात नव्हती, पण तुझ्या कृपेने प्रसाद मिळाला. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. मग आता पंगत बसल्यानंतर आपण हरिराम म्हणतो ना, वेळ लागलं का ते हरिराम घेण्याकरता आम्हाला? काही काही म्हणतात महाराज पंक्ती वाढायला वेळ जातो ना, म्हणून काहीतरी आपलं हरिराम घेतलं पाहिजे. काहीतरी नाही ते, अहो देवाच्या कृपेने ती भाकरी अन्न आम्हाला मिळालंय म्हणून त्याची आठवण करायची, याच्याकरता हरिराम आहे ना. म्हणून सज्जनाओ, देवाचं स्मरण करा ती भाकरीचं ताट समोर आल्याच्या नंतर, आणि संध्याकाळी झोपताना त्याची आठवण करा. आता आपण घरी जाणार, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार जे काही अंथरूण असेल, गोंगडी असू द्या, पोतं असू द्या, किंवा स्पंजची गादी असू द्या, अंग टाकण्याच्या अगोदर गळ्यातील किंवा खुंटीची माळ काढा, एका माळीचा जप करा, पांडुरंगाची आठवण करा आणि त्याच्याशी बोला झोपताना. देव बोलतो आपल्याशी, पण आम्ही देवाला बोलत नाही. सोयरे धायरे नात्रंड पत्रंड पोहरं सगळे झोपायच्या किती गप्पा असतात आमच्या, पण निवांत झोपत असताना देवाशी बोला. देवा, तुझ्या कृपेने दिवसभर चांगली मेहनत केली, कुणाचा द्वेष मत्सर केला नाही, मुंगी सुद्धा पायाखाली चेंगरू दिली नाही, पाप केलं नाही देवा मी, मला चांगली समाधानाने झोप लागू दे असं देवाला म्हणा, गोळी न घेता. हे पण महत्वाचं आहे. आणि ऐक देवा, सकाळी सकाळी सगळ्याच्या अगोदर तूच मला उठवायला ये असं देवाला सांगा आणि झोपा. देव उठवायला येतो. आम्ही देवाला सांगून झोपतच नाही, म्हणून होतं काय, देव उठवायला येत नाही, अख्खं गाव उठवायला येतं. तुमच्या लक्षात आलं असं मला म्हणायचं काय. एक जण तर मला म्हटलं, महाराज देवाची काय गरज आहे उठवायला यायला, अलाराम आहे ना. अलाराम कसा उठवेल, राम आला तरच तू उठशील. विठ्ठल विठ्ठल रामाशिवाय कोण उठवणार, रामाशिवाय आम्हाला कोण जागवणार. अहो झोपताना त्याला सांगत जाणार, देवा आम्हाला उठव, आणि त्याने उठवलंच नाही. तसेच जर आम्ही झोपेत राहिलो, अहो 2 मिनिटं लागत नाही पाहुणे रावळ्यांना फोन लावायला, सावधच असते काही काही आपल्या जाण्याची वाट पाहायला. हे चित्र आहे आजच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीचं. मला सांगायचं काय, ध्याने राहा श्रीहरीच्या, स्वैर्या धायऱ्याच्या ध्यानात राहण्यापेक्षा माझ्या पांडुरंगाच्या आठवणीत, पांडुरंगाच्या स्मरणात राहा. म्हणून तो पांडुरंग परमात्मा आम्हाला जीवापेक्षा आवडला पाहिजे. अजून एक सांगतो, देवाविषयी आवड निर्माण होण्याकरता काय केलं पाहिजे, फार अवघड नाही. आता तुम्ही कीर्तनला येऊन बसलात, पण तुम्ही येण्याच्या अगोदर हा मंडप स्वच्छ कोणी केला, तुमच्या बसण्याची व्यवस्था कोणी केली, या चटया कोणी अंथरल्या, याच्याकडे आमचं लक्ष जात असेल तर देवाविषयी आवड निर्माण होईल. तुम्ही कीर्तन झाल्यानंतर घरी जाणार, मग प्रसाद वाढल्यानंतर हे सगळे स्वयंसेवक गावातील तरुण मित्रमंडळी तुम्हाला वाढणार, स्वच्छ भांडे करणार, हा मंडप स्वच्छ करणार, चटयाच्या घड्या घालून ठेवणार, ह्या ईदला विना घेतय कोण, तुळशी घेतय कोण, याच्याकडे जर आमचं लक्ष जात असेल तर देवाविषयी आवड निर्माण होईल ना. हा आपल्यासाठी परमार्थ आहे. तन मन धनाने सगळी सेवा केली पाहिजे आपण. उत्सव आम्हाला आनंद देतो, उत्सव आम्हाला समाधान देतो. अहो मुलीचं लग्न असेल तर धोत्र्याचा काष्टा फिटूस तर बाप पळतो ना. इथं करा, इथं केलेलं कधी वाया जाणार नाही. या ठिकाणची सेवा आणि देव सेवा पाहतो. आज जे काही मोठी झाले ना ते सेवेने झाले, फुकट टिंगळ टावळ्या करून कोणी मोठं होत नसतं. अहो सेवा भाव महत्वाचा असतो. तुम्ही किती आदरपूर्वक सन्मान करताय आलेल्या अतिथीचा, मला वाटतं हेच देवाला सगळं आवडत असतं. आलेल्या अतिथीचा सन्मान म्हणजे त्या अतिथीचा नसून तो देवाचा आहे. विठ्ठल देव माझ्या ज्ञानोबरांना जीवापेक्षा आवडला. मग तो विठोबा कसा आहे, माऊली म्हणतात तो कानडी आहे. अभंगाचं दुसरं कानडिया कानडिया विठोबा Oh
माऊलीनं विठोबाला कानडिया का म्हटलं असावं? तो कर्नाटकला गेला होता का? मी म्हणेल हो गेला होता, पण नाथ महाराजांचे पंजोबा वैष्णववीर संत भानुदास महाराज यांचे संप्रदायावरती उपकार आहे. कर्नाटकमध्ये गेलेला विठोबा पुन्हा आपल्या करता पंढरपूरला आणला. कथा प्रसंग धावता सांगतो. विजयनगरचा राजा, पूर्वीच्या काळात अनागोंदी म्हणायचे. विजयनगर रामायणातलं नाव किष्किंधा आहे आणि हम्पी शहर म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. आज तिथं पांडुरंगाचं बिना दरवाजाचं मंदिर आहे. तो राजा आषाढी वारी झाली आणि पंढरपूरला आला. देवीचा उपासक होता. दर्शन रांगेमध्ये उभा आहे. ज्या देवीचा तो उपासक होता ना, त्याची ती देवी पांडुरंगाच्या दरबारामध्ये झाडलोट करण्याचं काम करत होती. त्याने विचार केला, ज्या अर्थी माझी देवी इथं काम करते त्या अर्थी हा देव कोणीतरी मोठा असला पाहिजे, देव कोणीतरी मोठा असला पाहिजे. पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक झाला. पांडुरंगाला म्हणतोय, देवा माझ्या राजवाड्यामध्ये तुम्हाला येऊन राहावं लागेल. देव म्हटलं हरकत नाही, पण माझी एक आट आहे. ज्या दिवशी तुझ्या राजवाड्यामध्ये एखाद्या साधूचा संतांचा अपमान होईल त्या दिवशी मी तिथं राहणार नाही. आट मान्य झाली. पांडुरंग परमात्मा राजासोबत निघून आला. मंदिरात त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. इकडं भानुदास महाराजांच्या कानावर गोष्ट पडली. आता कार्तिकीचा सोहळा जवळ आलाय, पण पांडुरंग परमात्मा तिथं नाही. काय करावं? भानुदास महाराज म्हटले, काळजी करू नका, मी घेऊन येतो. आले भानुदास महाराज विजयनगरला. रात्रीची वेळ आहे. बिना दरवाजाचं मंदिर असल्यामुळे पांडुरंगाच्या समोर प्रवेश झाला. पांडुरंगाच्या डोळ्यात डोळे घालून भानुदास महाराज बोलू लागले, पांडुरंगा अरे तू आता गरीबाचा देव राहिला नाही. आमच्या वारकऱ्याची बेसन भाकर तुला आवडत नव्हती ना, या राजाचे मिष्टान्न खाण्याकरता तू आला की काय? सगळ्या संतांच्या पालख्या येणार कार्तिकीला, आता तू विटेवर नसणार, दर्शन घ्यायचं कोणाचं? पांडुरंग परमात्मा एक नाही दोन नाही, पहाटेचे 4 वाजले. काकड्याचे वारकरी अभिषेकाचे ब्राह्मण आले. गळ्यातले अलंकार उतरू लागले, अभिषेक करू लागले. सज्जन आहो, पांडुरंगाने सांगितलं होतं भानुदास महाराजांना तुम्ही इथं थांबू नका, ते सगळे वारकरी आले. दर्शन करत असताना पांडुरंगाने स्वतःच्या गळ्यातील नवरत्नाचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये टाकला होता. भानुदास महाराज निघून गेले तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर. ब्राह्मणाने पाहिलं, गळ्यात हार नाही, नवरत्नाचा होता, चोरी गेला. आता चोर शोधला पाहिजे. भानुदास महाराज सापडले, राजाकडे आणलं. राजांनी सांगितलं यांना शिक्षा करा. आता पांडुरंगाच्या समोर शूळ रचला मोठा आणि त्या शूळावर देण्याचा प्रयत्न झाला, पण सज्जन आहो त्या शूळाला पालवी फुटली. पांडुरंगाच्या समोर एवढा मोठा अपराध, एका साधूला शूळावर देण्याचा प्रयत्न झाला, केवढा अपमान झाला. पण माझ्या भानुदास महाराजांनी सांगितलं, पांडुरंगा शूळच काय, असे कितीही संकट तू माझ्यावरती घाल, पण मी तुझा नामधारक भक्त आहे. जरी हे आकाश वरपड पाही, ब्रह्म घोळ भंगा जाय, वडवाणला त्रिभुवन खाय, परिमे तुझीच वास पाहि गा विठोबा, न करी अनेकाचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. म्हणून माऊली म्हटले असावेत, तो परमात्मा कसा आहे? कानडिया आहे. दुसरा कानडिया शब्द कोणत्या अर्थाने आला? कार्तिकी वारीला पांडुरंग परमात्मा पाठीमागा आला. आषाढीला गेला होता. 4 महिने देव पंढरपुरात नव्हते, म्हणून आता तेव्हापासून चातुर्मासाची परंपरा आहे, तेव्हापासून आहे. मग दुसरा कानडिया शब्द कोणत्या अर्थाने आला? माऊली म्हणतात, वेदाशी कानडा, श्रुतीशी कानडा. जो वेदाधिकांना, पुराणाधिकांना, श्रुतीशास्त्रांना समजलेला नाही म्हणून तो कानडा आहे. वेदानाही नाही कळला अंतपारयाचा, कानडा राजा पंढरीचा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्न किळ फाकते प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवरनवे तेथेची शोभा. कानडाव विठ्ठलू करनाटको, येणे मज लावेला विधू. म्हणून तो कानडी आहे. असा असणारा विठोबा बहु आवडसे जीवापासून या. त्या विठोबाचं सगळ्यांनी जोरदार टाळी वाजून भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बापर खुमादेवीवरू विठ्ठलो राया, बहु आवड
आवडसी जीवापासून, या जीवापेक्षा देव तो परमात्मा मला आवडला, असं माऊलींचं म्हणणं आहे. अत्यंत सुंदर पावन आपलं गंगेच्या किनाऱ्यावरचं गाव. अतिशय चांगले सुज्ञ माणसं आपण आहोत. साधू संतांचा हा परिसर आहे, त्या भूमीतले आपण माणसं आहोत. म्हणून माऊलींचा अभंग घेऊन, माऊलींची भूमी आहे ना, माऊलीचे पदस्पर्श लागले, माऊलींचा अभंग घेऊन तो परमात्मा, तो विठोबा माझ्या ज्ञानराज माऊलींना किती आवडला याच्यावर बोलण्याचा प्रयास केला. 2 चरणापर्यंत आपण पोहोचलेलो आहे, पण वेळ झाली. 9 वाजता थांबलं पाहिजे, कारण पुढे प्रसाद आहे, वेळ जाणार आहे. कार्यकर्ते मंडळीला हे सगळं करण्याकरता 2-3 तास लागणार आहेत. त्या सगळ्या गोष्टी वक्त्याने जबाबदारीने सांभाळल्या पाहिजे. फक्त एक सांगेल, आज जीवनाची वाटचाल करत असताना आमच्या डोळ्यासमोर आदर्श चांगले ठेवा, आमचे आयडॉल चांगले असले पाहिजे. आम्हाला सहवास कोणाचा आहे, कारण संगतीने माणसाचं जीवन बिघडतं बघा. आम्ही चांगल्या लोकांच्या सहवासात असलो पाहिजे. आपण तर चांगल्याच्या संगतीत राहणारे लोक आहोत ना. आज आमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आजचे आमचे तरुण जर पाहिले ना, आपलं गाव चांगलं आहे, आपल्या गावचे तरुण चांगले आहेत. पण आज आमच्या तरुणाच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जर फोटो पाहिले ना, सिने अभिनेत्याचे, नट नटींचे, आम्हाला दुःख होतं कधीतरी. आपण कुणाच्या सहवासात आहोत. एक जण असा तरुण मुलगा आला परवा कीर्तन झाल्याच्या नंतर दर्शना करता, त्याच्या वरच्या खिशामध्ये मोबाईल होता. खाली वाकल्यानंतर तो मोबाईल खाली पडला आणि त्या मोबाईलचं लॉक उघडलं आणि त्या स्क्रीनवर एका क्रिकेटपट्टूचा फोटो चमकला. मी त्याला म्हटलं, अरे कोण आहे हा? तो म्हटला, महाराज तुम्ही लय मागं राहिले बा. म्हटलं, मी मागच बरा आहे, तू लय पुढे गेला, पण कोण आहे सांग. अहो, तो विराट कोहलीचा फोटो होता, मोठा क्रिकेटपट्टू होता. तो म्हटला, महाराज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. म्हटलं, याचा फोटो कशा करता ठेवला? तो म्हटला, यांनी संकट काळामध्ये संघाला तारलं, 100 धावा म्हणजे शतक केलं म्हणून त्याचा फोटो ठेवला. मी त्याला म्हटलं, अरे भल्या माणसा, तुझ्या बापानं 50 डिग्री तापमानामध्ये या बांधापासून तर त्या बांधापर्यंत आवताच्या वखराच्या हजारो धावा कधीच पूर्ण केल्यात, पण बापाचा फोटो ठेवला का तू? आज आम्हाला आई वडिलांचे फोटो ठेवण्याकरता लाज वाटते ना. आमचे आदर्श कोण असले पाहिजे? आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजे. धर्माकरता किती यातना सहन केल्या व माझ्या शंभू राजाने. आपण छावा चित्रपट पाहिला ना, मला वाटतंय ते धर्मवीर संभाजी राजे आमचे आदर्श असले पाहिजे. आमचे आदर्श मला वाटतंय आमचे आई वडील असले पाहिजे, संत असले पाहिजे. अहो, त्याचाच मित्र होता, पाठीमागून त्यांनी दर्शन केलं. बरं, त्याच्या स्क्रीनवर एका नटीचा फोटो चमकला. मी त्याला म्हटलं, कोण आहे? तो म्हटला, महाराज मी तिचा लय मोठा फॅन आहे. म्हटलं, तुझ्या फॅनने तिला कधी हवा लागायची तिकडं? अहो, आम्ही आदर्श कुणाला मानतोय? चाललंय काय? आमचा सहवास चांगला असला पाहिजे. देवाच्या स्मरणात राहा, देवाची आठवण करा, दान धर्माकरता आपला हात पुढे असावा. नाहीतर सज्जन, अहो, कोरोनात असं वाटत होतं पैशाचे ढीग समोर होते, देवा फक्त वाचव, काही नकोय मला. मग शेवटी तीच परिस्थिती येते ना. आहे तोपर्यंत 100% धनामधला 10वा भाग सत्कर्मामध्ये खर्च करा. तुमचं धन नक्कीच पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. माझी सेवा संपली. पवित्र असणार हे गाव, या गावातील सगळी माणसं, सगळे तरुण बांधव, सगळी चांगली माणसं आहेत. मला प्रत्येकाचे नावं माहीत नाही, पण आपल्या सगळ्यांच्या बद्दल अत्यंत आदर आणि पूज्यभाव आहे. भगवान महाराजांनी येईपर्यंत काळजी घेतली, संपर्कात राहिली, तुम्हाला धन्यवाद देतो. आपल्याच गावातील असणारे आमचे डिके नाना असतील, गावातील सगळे आदरणीय आमचे माऊलींनी सुद्धा आज हजेरी लावली. माऊली, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. मला आनंद वाटला तुम्हाला पाहून, कारण आपण एका मोठ्या संस्थांचा काम पाहत आहात आणि मला माऊलीविषयी अत्यंत प्रेम आहे. सज्जन हो, आज माझ्या गावाला माऊली भक्तिधाम म्हणून माऊलींचं मोठं मंदिर या ठिकाणी बांधण्याकरता येत आहे. आज देवगडचे बाबा असतील, पूजनीय श्रद्धे उद्धव बाबा, देवीदास महाराज, ही सगळी मंडळी त्या भूमिपूजनाकरता आली होती. लवकरच माऊलींच्या मंदिराचं काम त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून सेवा करत असताना चुकून एखादा शब्द आला असेल, कोणाचं मन दुखवलं असेल, तर तो शब्द मला परत करा. जे बरोबर असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील माझे गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले असतील, वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य असतील, गुरुवर्य मारुती बाबा यांचं असेल, जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष ते मला परत करा. न्यूनने ते पुरते अधिकते सुरते करुणा घ्यावे तुमते विनविता असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नो हे अंगभूत युक्ती विठ्ठल जय जय.